ज्यावेळेस कुठलीही गोष्ट प्रभूमध्ये एका उद्देशानं ज्यावेळेस आपण करतो त्याचा रिझल्ट आपल्याला पाहायला मिळतो. हालेलुया. कारण तुमच्याकडे जर दृष्टांत असेल तर त्याचा रिझल्ट आहे, आणि दृष्टांत नसेल तर लोक अनावर होतात, ते गोंधळात आणि कन्फ्युजनमध्ये असतात. म्हणून तुमचं चर्चला येणं एक पर्पज असला पाहिजे, आराधना करण्यामागे एक पर्पज असला पाहिजे. आराधना करण्यामागचा काय पर्पज आहे, काय उद्देश आहे आराधना करण्यामागे? ही देवाची योजना आहे. कारण प्रभू म्हणाला की माझे उपासक जे आहेत ते आत्म्याने आणि खरेपणाने माझी उपासना करतील. मी निर्माण केलेले लोक माझी आराधना करतील. आपल्या जीवनाचा मेन उद्देश काय आहे? परमेश्वराची भक्ती करणे, परमेश्वराची आराधना करणे. आमेन. हालेलुया. येशू ख्रिस्ताने ज्यावेळेस आपल्या शिष्यांना निवडलं, कशासाठी निवडलं? त्यांनी येशू सोबत राहावं आणि त्यांनी सुवार्ता सांगावी, त्यांनी दुष्टात्मे काढावेत. आमेन. तुमच्या निवडीचा देखील एक उद्देश आहे. आणि पहिल्या दिवशी आपण शिकलो की ज्यावेळेस तुम्ही उपवास करता आणि मग ज्यावेळेस उपवास करून तुम्ही प्रार्थना करता, देव कशा प्रकारे आमच्यासाठी कार्य करायला लागतं. काल ज्यावेळेस आम्ही शिकलो तर एस्तेरच्या जीवनातून आम्ही शिकलो की एस्तेरच्या जीवनामध्ये एक पर्पज होता, एक उद्देश होता तिच्या उपवास प्रार्थनेमागचा. रिझन होतं, कारण होतं त्या उपवास प्रार्थनेचं. काय कारण होतं? कारण यहुदी लोकांची विक्री होऊन चुकली होती, त्यांच्या मृत्यूचा एक दिवस ठरवला गेलेला होता आणि ते नाशामध्ये जाणार होते. परंतु बायबल आम्हाला सांगतं की मर्दखाईने तिला आगा केलं आणि तिला कळालं की मी माझ्या लोकांसाठी उपवास आणि प्रार्थना केल्या पाहिजे. किती दिवस उपवास प्रार्थना केल्या होत्या एस्तेरनी? 3 दिवस आणि 3 रात्र. आणि ते उपवास कसे होते माहीत आहे? कोण म्हणलं निरंकार? ओके. आपण महाराष्ट्राचे आहोत ना. अन्न उदक म्हणजे पाणी आणि अन्न त्यांनी शिवलं नाही 3 दिवस आणि 3 रात्र. आणि तुम्हाला माहीत आहे बऱ्याच वेळेला उपवास प्रार्थना ज्यावेळेस तुम्ही पारंपरिक रीतीने करता, म्हणजे चला बऱ्याच वेळेला लोक चर्चमध्ये यायला लागतात नवीन, त्यांचा एक प्रश्न असतो उपवासाच्या बाबतीत. तो कोणता असतो माहीत आहे? पास्टर, आता आम्ही येशूला चर्चमध्ये आल्याच्या नंतर आता येशूचा दिवस कोणता आहे? कारण मी प्रभूमध्ये नव्हतो, माझा शनिवार एका जणाचा असायचा, सोमवार मी दुसऱ्याच्या नावानं करायचो, माझा गुरुवार तिसऱ्याच्या नावाने असायचा. वाटून घेतलेले आहेत जगात दिवस. मी देखील प्रभूमध्ये आलो त्यावेळेस मला वाटलं येशूचा दिवस कोणता आहे. ज्यावेळेस मी बायबल वाचलं त्यावेळेस मला कळालं की सर्व दिवस हे परमेश्वराने बनवलेले आहेत. जो खातो तो प्रभूसाठी खातो आणि जो खात नाही तो देखील प्रभूसाठी खात नाही. हालेलुया. दोघंही परमेश्वराचा गौरव करतात. आणि मग तुम्हाला उपवास धरण्यासाठी ख्रिश्चन लोकांचा नावावर केलेला शुक्रवार नाही आहे, रजिस्ट्री केलेली नाही शुक्रवारची. बरेच लोक ख्रिस्ती लोक कोणत्या दिवशी उपवास करतो आपण? शुक्रवारी. तुम्ही सोमवारी केला तरी तो येशूच्याच नावात करा. येशूच ऐकणार सोमवारी पण प्रार्थना. इकडं सोमवार कोणाच्या नावावर रजिस्टर असू द्या बाकीकडं. पण बायबल सांगतं सगळे दिवस परमेश्वराने बनवलेले आहेत. हालेलुया. उत्पत्तीचा पहिला अध्याय सांगतो की प्रत्येक दिवसाला त्याने काहीतरी बनवलंय, सृष्टी तयार केली. प्रत्येक दिवसाला परमेश्वर काम करत होता आणि येशू म्हणाला मी आजही काम करत आहे. हालेलुया. आणि येशू येईपर्यंत त्याने आता तुम्हाला आणि मला काम दिलेलं आहे. हालेलुया. हालेलुया. बोलो येशू मसीह की. ओके. यावेळेस आपण आज 3ऱ्या दिवसाच्या उपवास आणि प्रार्थनेमध्ये आहोत. आणि मी तुम्हाला सांगितलं होतं की 3रा दिवस जो असणार आहे तो एक विशेष दिवस असणार आहे. आज आपण जसंही वचन आपण ऐकणार आणि त्यानंतर वचनाच्या नंतर आज ज्या तुमच्यासाठी प्रार्थना केल्या जातील, विशेष आम्ही या दिवसांमध्ये ज्या अभिषेकाचं तेल म्हणजे काही विशेष प्रकारे कुठून तरी दुसऱ्या शहरातून किंवा राज्यातून देशातून आणलेलं नाही, ते आपल्या महाराष्ट्रात तयार झालेलं आहे, पण आम्ही त्याच्यासाठी प्रार्थना केलेल्या आहेत. हालेलुया. आणि आज प्रत्येकांवर आम्ही तेल ओतून तेल लावून आम्ही प्रत्येकांसाठी अभिषेकाची प्रार्थना करणार आहोत. आणि माझी खात्री आहे ज्या लोकांनी या 3 दिवसामध्ये कंटिन्यू या 3 दिवसाच्या प्रार्थना अटेंड केलेल्या आहेत ते लोक यात, आणि विशेष म्हणजे उपवास करून ज्या प्रकारे तुम्हाला उपवास करता आले आणि तुम्ही उपवास करून या 3 दिवसाचे सभांना तुम्ही अटेंड केलं, या आज तो रिझल्ट असेल. जसं एस्तेरने 3 दिवस उपवास केले आणि ज्यावेळेस ती राजासमोर जाऊन उभी राहिली, मी काल तुम्हाला सांगितलं तिच्या 3 दिवसाच्या उपवास आणि प्रार्थनेचा परिणाम तिला काय पाहायला मिळाला. तिला पहिली गोष्ट तिच्या प्रार्थनेला ऐकल्या गेलं.
दुसरी गोष्ट, राजाचा फेवर तिला मिळाला. तिसरी गोष्ट, तिच्या लोकांच्या मृत्यूचं रूपांतर तारणामध्ये आणि सुटकेमध्ये केलं गेलं. हालेलुया. मी तुम्हाला सांगतो, या दिवसांमध्ये तुम्ही या 3 दिवसाच्या फास्टिंग प्रेयरमध्ये तुम्हाला कदाचित फास्टिंग करता आलं नाही, पण या 3 दिवसाच्या सभांना तुम्ही आलात. काही लोकांनी रात्रीच्या फास्टिंग केल्या, काही लोकांनी अर्धा दिवस त्यांना जशा प्रकारे उपवास करता आला तुम्ही केलात. परंतु तुम्ही या गोष्टीमध्ये तुम्ही सामील झाला की या 3 दिवसात माझ्या जीवनात काहीतरी घडायला पाहिजे. मी तुम्हाला सांगतो, या 3 दिवसाच्या सभांना अटेंड केलेले लोक, आज जसं तुमच्यासाठी तेल लावून अभिषेकाची प्रार्थना तुमच्यासाठी केल्या जाईल, मे बी तुम्ही पडणार नाही, तुम्ही किंचाळणार नाही, तुम्ही थरथर हलणार नाही. मे बी कोणासोबत अशा गोष्टी घडतील आणि कोणासोबत घडणार नाहीत. परंतु आज अभिषेक काय करतो हे तुमच्या लक्षात आलं पाहिजे. बऱ्याच वेळेला अभिषेक काय आहे हे आम्हाला माहीत नाही. बऱ्याच वेळेला अभिषेक म्हणजे आम्हाला असं वाटतं की अभिषेक म्हणजे फक्त अभिषेक मिळाला म्हणजे अन्य भाषा किंवा पडणं, यालाच लोक अभिषेकामध्ये गणतात. परंतु अभिषेक जो आहे तो आज तुम्ही वचनातून तुम्ही ऐकाल की आजच्या शास्त्र भाग जो आजच्या मननासाठी आपण निवडलेला आहे की अभिषेक काय करतो. अभिषेक जो आहे तो बंधनांना, जोखडांना तोडतो. अभिषेक कोणत्या लेवलवर आमच्या जीवनामध्ये काम करतो. आणि मग तुम्हाला त्या गोष्टी समजायला लागल्यात की तुम्ही, पहिली गोष्ट, अभिषेकाच्या बाबतीत आमचं कन्फ्युजन आणि गोंधळ निघून गेला पाहिजे. कारण तुमच्यामध्ये तुम्ही प्रत्येकजण अभिषिक्त आहात. ही गोष्ट तुम्हाला देवाच्या वचनाला तुम्ही ज्यावेळेस समजून घ्याल त्यावेळेस तुम्हाला त्या गोष्टी कळतील. ओके, वचनातून आपण ऐकूया. यशायाचं पुस्तक, याचा 10वा अध्याय आणि 27 वचन. याचा बेस कमी कर थोडा. ओके. त्या दिवशी असे होईल की तुझ्या खांद्यावरून त्याचा भार व तुझ्या मानेवरून त्याचे जूग निघेल आणि तुझ्या पुष्टतेमुळे ते मोडून जाईल. ओके, आणखीन कोणीतरी एक जण वाचा. त्या समयी असे होईल की तुझ्या खांद्यावरून त्याचा भार व तुझ्या मानेवरून त्याचे जू निघेल आणि तुझे पुष्टतेमुळे ते मोडून जाईल. प्रेज द लॉर्ड. या ठिकाणामध्ये हे जे वचन आहे यशायाच्या पुस्तकामध्ये, या वचनाला समजून घेण्यासाठी या ठिकाणामध्ये जू, जोखड या शब्दांबद्दल बोललेला आहे. आणि जर तुम्ही या वचनाचा संदर्भ जोपर्यंत तुम्हाला कळत नाही, याची पार्श्वभूमी तुम्हाला माहीत झाली पाहिजे. हे वचन केव्हा, कोणासाठी आणि कशा प्रकारे. हे वचन जे आहे ही यहुदा आणि इस्रायल या लोकांसाठी ही एक भविष्यवाणी आहे यशाया संदेष्टाच्याद्वारे केल्या गेलेली. आणि या वचनाची जी सुरुवात होते ती कोणत्या शब्दाच्या द्वारे वचनाची सुरुवात होते? त्या समयी. ओके, दुसऱ्या बायबलमध्ये काय लिहिलं? त्या दिवशी. आणखीन कोणाच्या बायबलमध्ये आणखीन हाच शब्द वेगळा आला का? त्या समयी, त्या दिवशी, तेव्हा हा शब्द आला कोणाच्या बायबलमध्ये? तेव्हा, त्या दिवशी, त्या समयी, तेव्हा. याचा अर्थ काय माहित आहे? हे एक वेळ येणार आहे. ही एक भविष्यवाणी आहे. भविष्यवाणी म्हणजे काय? हॅलो, बरं, तुम्हाला भविष्यवाणी म्हणजे काय? इकडच्या लोकांना काय माहिती आहे भविष्यवाणी म्हणजे काय? भविष्यात काय होणार म्हणजे ते आत्ता होणार आहे का? भविष्यामध्ये पुढे होणाऱ्या गोष्टीविषयी केलेलं भाकीत म्हणजे भविष्यवाणी. हालेलुया. आणि ही यशायाने केलेली भविष्यवाणी आहे. कोणासाठी केलेली भविष्यवाणी आहे? इस्रायल लोकांसाठी केलेली भविष्यवाणी आहे. आणि यांना या भविष्यवाणीमध्ये काय शब्द वापरलेले आहेत जरा वाचा, व्यवस्थित वाचा. त्या समयी असे होईल की तुझ्या खांद्यावरून त्याचा भार, तुझ्या खांद्यावरून त्याचा भार, त्याचा आहे का त्यांचा आहे? त्यांचा.
त्यांचा भार व तुझ्या मानेवरून तुझ्या त्यांचे जू मानेवरून त्यांचे जू निघेल. कुठे काय काय आहे बोला? खांद्यावरून त्यांचा भार, मानेवरून त्यांचं जू, पुढे काय आहे? निघेल निघेल. आणि तुझ्या पुष्टतेमुळे हा. ते मोडून जाईल. मोडून जाईल. ऍक्च्युली हे अभिषेकाच्या बाबतीत आहे की ज्या वेळेस परमेश्वराची उपस्थिती तुझ्या जीवनामध्ये येईल, ज्यावेळेस परमेश्वराचा अभिषेक तुझ्या जीवनामध्ये काम करायला लागेल. अभिषेक म्हणजे काय? तर अभिषेक म्हणजे देवाची ती खोल आणि गहिरी उपस्थिती ज्यावेळेस तुमच्या जीवनामध्ये येते, म्हणजे देव आणि तुम्ही जणू काय सोबत राहत आहात, अशा गोष्टीचा ज्यावेळेस तुम्ही अनुभव करता, परमेश्वराचं सामर्थ्य तुमच्यामध्ये येतं, तुमच्यामधून काम करतं, त्यावेळेस तुमच्या जीवनात काय घडणार याबद्दल यशाया लिहितोय. आणि ही इथली जी सिच्युएशन आहे, इथली जी परिस्थिती आहे, ही कोणती आहे माहित आहे का? काय घडलेलं आहे हे कधी लिहिल्या गेलेलं वचन आहे? तर हे देवाच्या वचनामध्ये येशू ख्रिस्ताच्या अगोदरची ही घटना आहे. इसवी सन पूर्व 8व्या शतकामधलं हे वचन लिहिलं गेलेलं आहे. हालेलुया. इसवी सन पूर्व 8व्या शतकामधलं हे वचन आहे. आणि तो काळ जो होता, त्या काळामध्ये इस्रायल लोक सिरिया अंपायर जे होतं, सिरियाचं जे राज्य होतं, असिरिया राजाच्या गुलामीमध्ये इस्रायल आणि यहुदा राष्ट्र हे गेलेलं होतं. आणि यांना गुलामगिरीमध्ये, आता हे जे खांद्यावरचा भार आणि मानेवरचं जे जू आहे, हे गुलामगिरीचं बाबतीत बोललेलं आहे. हे त्यांनी त्यांच्यावर लादलेल्या गोष्टी आहेत असिरियाच्या राजांनी. आणि यांना गुलामगिरीमध्ये जाण्यामागचा जो हेतू किंवा जो पर्पज, जो काय म्हणू शकतो, त्याचं जे कारण आहे, ते कारण काय होतं? तर ते कारण हे होतं की त्या काळामध्ये यहुदा आणि इस्रायल राष्ट्राने काय केलं होतं? देवाच्या मार्गापासून ते प्रवृत्त झाले होते. देवाचा मार्ग त्यांनी सोडला होता. ते पापाकडे वळाले होते आणि त्यांनी जिवंत देवाला सोडून त्यांनी मूर्तीपूजेच्या नादी ते राष्ट्र लागले होते. देवाचे लोक काय काय केलं होतं? त्यांनी मूर्तीपूजा, पाप आणि देवाचा मार्ग सोडून आपण पाहिजे त्या मार्गाने ते निघालेले होते. आणि या कारणास्तव परमेश्वरानं असिरियाच्या राजाला त्यांच्या जीवनावर गुलामगिरी लादण्याचं परमिशन परमेश्वराने दिलं. त्यांना थोडक्यात सांगायचं तर देवाचा मार्ग सोडल्यामुळं, पापात गेल्यामुळं आणि मूर्तीपूजेच्या मागे लागल्यामुळं हे राष्ट्र असिरियाच्या गुलामगिरीमध्ये गेलेलं आहे. ज्यावेळेस तुम्ही हे यशायाचे काही अध्याय तुम्ही वाचाल, त्यावेळेस तुमच्या लक्षात येईल की हे लोक कशा प्रकारे गुलामगिरीमध्ये आहेत, कोणत्या कारणास्तव गेले. तुम्ही ज्यावेळेस या अध्यायाला वाचाल, तुमच्या एक गोष्ट लक्षात येईल की या लोकांनी काय पाप केलेलं आहे, कुठल्या प्रकारच्या मूर्तीपूजेला यांनी आपल्या जीवनामध्ये बढावा दिला, कशा प्रकारे देवाच्या मार्गापासून दूर गेले. आणि अनेक वेळा आपल्याला असं वाटतं की आम्ही येशू सोबत चालत आहोत, आम्ही प्रार्थना करत आहोत, आम्ही चर्चला जात आहोत, परंतु देवाच्या लोकांनो, कितीतरी लोक देवाच्या मार्गापासून भ्रष्ट झालेले आहेत. आणि मग त्यांच्या जीवनामध्ये ज्यावेळेस प्रॉब्लेम चालू होतात, समस्या चालू होतात, शैतान काम करायला लागतो. ते म्हणतात आम्ही चर्चला तर जातो, पण असं कसं काय होऊ शकतं? चर्चला जाणाऱ्या लोकांच्या जीवनात असं होतं का? चर्चला जाणाऱ्या लोकांच्या जीवनात असं होऊ शकतं का? कारण बायबल सांगतं, जो कुंपण तोडतो त्याला साप चावतो. ज्यावेळेस तुम्ही देवाच्या नियमांना तोडता, त्यावेळेस शैतानाला आपण स्वतःहून संधी देतो. उत्पत्ती 4:7 मध्ये लिहिलं की पाप तुझ्या दाराशी टपून आहे, त्याचा रोग तुझ्यावर आहे, यास्तव तू त्याला दाबामध्ये ठेव. परंतु जर तुम्ही गाफील सारखं आम्ही ज्यावेळेस आत्मिक जीवन जगतो, आमच्या बोलण्याच्या बाबतीत आम्ही काय बोलत आहोत, आम्ही कोणामध्ये उठत बसत आहोत, आम्ही काय करत आहोत, या गोष्टीकडे ज्यावेळेस गांभीर्य राहत नाही, आम्ही एक नॉर्मल जीवन जगायला लागतो, सहज रीतीने वागायला लागतो, एक गोष्ट समजून घ्या, आम्ही देवाच्या मार्गापासून बहकलेले आहोत. आम्हाला जरी वाटतं प्रभू आमच्या सोबत आहे, परंतु काही गोष्टींचा अनुभव तुम्ही घ्यायला लागाल. तुम्ही गोंधळून गेलेले असाल, कन्फ्युजन मध्ये असाल, प्रार्थनेचा रिझल्ट येत नाहीये, घरामध्ये परेशानी, आणि मग आम्ही म्हणतो की असं का होत आहे? सिंपल वे आहे. काय झालेलं आहे? तर हे परमेश्वराच्या उपस्थितीतून हे लोक दूर गेले,
मूर्तीपूजा यांच्या जीवनात आली. आज आम्ही मूर्तीपूजा कोणती आहे? मूर्तीपूजा म्हणजे काय? ज्या गोष्टीला देवाचं स्थान ज्या व्यक्तीला दिलं, ज्या वस्तूला दिलं, ज्या कार्याला दिलं, ती देवाच्या नजरेमध्ये ती एक मूर्तीपूजा आहे. मे बी तुम्ही आमच्या भिंती रिकाम्या आहेत आज, परंतु आमचा जॉब आमच्यासाठी एक मूर्ती झालेला असेल. काही रिलेशन असतील, काही नाते असतील, काही मित्र असतील, काही पाहुणे असतील, जे चर्चपेक्षा आणि देवाच्या उपस्थितीपेक्षाही ते तुमच्यासाठी महत्त्वाचे असतील. आणि ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ह्या काय दर्शवतात? तुम्ही देवापेक्षा त्याला प्राधान्य दिलेलं आहे. तो तुमचा पैसा, बिझनेस ह्या गोष्टी असू शकतात. बिझनेस हा परमेश्वरानं तुम्हाला दिला आहे, तो वाढावा, तुम्ही आशीर्वादित व्हावं ही देवाची योजना आणि इच्छा आहे. तुमचा चांगला जॉब, तुमचा पगार हा परमेश्वरापासून आहे, त्यामध्ये तुम्ही अधिक संपन्न होत राहावं ही देवाची इच्छा आहे. कारण देवानं अब्रामाला संपन्न केलं, देवाने इसाकाला संपन्न केलं, देवाने याकोबाला संपन्न केलं, प्रेषितांच्या मंडळीला देवाने संपन्न केलं. कारण शास्त्र आम्हाला सांगतं की त्यांच्यापैकी कोणालाच काहीच उणं नव्हतं. हालेलुया. कारण याच्या मागचं जर रिझन तुम्ही पाहिलं ना, ते लोक देवाचं ऐकणारे होते, देवाच्या मार्गात चालणारे होते, देव जे सांगतो त्या गोष्टीचं आज्ञापालन करणारे होते, आणि म्हणून ते आशीर्वादातून आशीर्वादाकडे जात होते. परंतु हे इस्रायल लोक काही काळाच्या नंतर आपण पाहतो की यांच्या जीवनामध्ये आसिरिया राज्य येतं. त्या अंपायरच्या अंडर यांना काबीज केलं जातं, ते युद्धात हारतात आणि त्यांना गुलामगिरीमध्ये ढकललं जातं. आणि आता ते त्रासातून, छळातून आता ओझ्याखाली दबल्या गेलेल्या आहेत. आणि अशा काळामध्ये त्यांचे उसासे, हुंदके ज्यावेळेस येत आहेत, जस्ट परमेश्वरानं, यशायानं त्यांना काही गोष्टी सांगितल्या की ज्यावेळेस तुम्ही आता देवाकडे वळणार, तुम्ही तुमच्या गोष्टींचा केलेल्या कार्याचा पश्चाताप तुम्ही कराल आणि तुम्ही परमेश्वराच्या मार्गामध्ये ज्यावेळेस तुम्ही याल, परमेश्वर म्हणतो एक वेळ येणार आहे तुमच्या जीवनामध्ये, तुम्ही जसं प्रभूकडे वळाल. या 3 दिवसाच्या उपवास प्रार्थना काय आहेत की ज्यावेळेस आम्हाला ज्यावेळेस असं वाटतं की आम्ही कोणत्या कामापासून, देवाच्या कार्यापासून, उपस्थितीपासून आम्ही प्रवृत्त झालेले असू, आम्हाला हे 3 दिवस आम्हाला देवाच्या उपस्थितीमध्ये प्रिपेअर करत होते. आणि परमेश्वर म्हणतो की ज्यावेळेस तुम्ही ह्या गोष्टी कराल, तुम्ही तुमच्या या भटकलेल्या मार्गातून तुम्ही मागे वळाल, तुम्ही देवाला न आवडणाऱ्या गोष्टी ज्या करत आहात त्यापासून ज्यावेळेस तुम्ही मागे याल, परमेश्वर म्हणतो तेव्हा तुमच्या जीवनात काहीतरी घडणार आहे. आणि ते हे असणार आहे, इस्रायल लोकांना तो म्हणाला की तुमच्या मानेवरचं जू आणि तुमच्या खांद्यावरचं ओझं काढल्या जाईल. तुमच्या मानेवरचं जू जे आहे त्या अभिषेकाच्या द्वारे तोडल्या जाईल. परमेश्वराची उपस्थिती तुमच्या जीवनामध्ये येईल. हे जोखडा आणि ओझं केव्हा निघतं आमच्या जीवनामधून माहित आहे? ज्यावेळेस परमेश्वराचं सामर्थ्य आमच्या जीवनामध्ये काम करायला लागतं, ज्यावेळेस प्रभूची उपस्थिती आमच्या जीवनामध्ये काम करायला लागते. ज्यावेळेस तुम्ही अशा कठीण प्रसंगातून आणि परिस्थितीतून जाताय ना, मी तुम्हाला सांगतो इथे तिथे जाऊन कोण मला याच्यामधून बाहेर येण्याचा मार्ग सांगेल, या गोष्टी शोधू नका. जस्ट स्वतःला रिक्त करा, वेळ काढा, देवाच्या उपस्थितीमध्ये बसा, प्रभू सोबत उपवास करा, प्रार्थना करा, देवाला विचारा, प्रभू मी कुठे भटकलेला आहे, आणि देवाचं वचन वाचा, प्रभू तुमच्याशी बोलायला लागेल. आमेन, हालेलुया. मी ज्यावेळेस एखादा मेसेज तयार करतो, मी काय मोशेसारखं 40 दिवस सिनाई पर्वतावर जाऊन बसत नाही. प्रभू सांग ना, त्याला आज्ञा लिहून दिल्या होत्या ना. आता मला प्रभू कशातून बोलणार आहे? देव म्हणाल मोशे गेला ना तिथं 40 दिवस 40 रात्र बसला, त्याला मी पंचग्रंथ दिला. त्याच्यानंतर प्रेषितांनी, पावलांनी 14 पुस्तकं लिहिले. त्याच्यानंतर सगळं बायबल आता तुझ्या हातामध्ये आहे आणि तुला आता डोंगरावर बसायचं काम नाही. तू ये माझ्या उपस्थितीमध्ये बस, शास्त्र वाच, ज्यावेळेस प्रार्थना कर आणि माझी उपस्थिती तुला भरून टाकेल. आणि ज्यावेळेस तू माझं वचन वाचायला लागशील त्याच्यातलं प्रकाशन तुला मी द्यायला लागेल. आमेन, हालेलुया. ज्यावेळेस तुम्ही देवाच्या उपस्थितीमध्ये येतात, देव सगळ्या गोष्टी आम्हाला प्रगट करायला लागतो. आणि कशाच्या द्वारे? बोला, त्याच्या वचनाच्या द्वारे. इस्रायल लोकांना एक भविष्यवाणी दिली संदेशाच्या द्वारे, यशायाच्या द्वारे, की त्या दिवशी तुमच्यावरचा जो तुटणार आहे, एक वेळ येणार आहे. आज ज्या ओझ्याखाली तुम्ही दबलेले आहात, जे शैतानाचा जो तुम्ही तुमच्या जीवनावरती महसूस करत आहात, येशूच्या नावामध्ये तुमच्या मानेवरचं जू मोडल्या जाईल, तुमच्या खांद्यावरचं ओझं काढल्या जाईल. येशूच्या नावामध्ये ज्यावेळेस तुम्ही या दिवसांमध्ये त्याच्या उपस्थितीमध्ये याल, त्याच्या सानिध्याला तुम्ही शोधाल, प्रथम तुम्ही त्याच्या राज्यासाठी झटाल, आणि मी तुम्हाला सांगतो देव तुमच्यासाठी झटताना तुम्ही पाहाल. आमेन, हालेलुया. ह्या गोष्टी इस्रायल लोकांसाठी एका भविष्यवाणीच्या रूपाने मिळाला. त्यांना भविष्यवाणीचं जे वचन मिळालं होतं ते हे होतं की तुमची सोडवणूक होणार आहे.
भविष्यामध्ये तुमच्यासाठी परमेश्वर जे काम करणार आहे, तुमच्यावरचं जू तुटणार आहे आणि ते देवाच्या उपस्थितीमुळे आणि परमेश्वराच्या अभिषेकामुळे ते होणार आहे. प्रभूचा अभिषेक तुमच्यासाठी कार्य करायला लागेल. अभिषेक काय करतो आमच्या जीवनामध्ये? यांना जे भविष्यवाणी मिळाली, अभिषेक एक दिवस तुमच्या मानेवरचं जू आणि खांद्यावरचं ओझं काढणार. म्हणजे काय माहित आहे? असिरियाच्या अंपायर मधून, त्यांच्या राज्याच्या सत्तेखालून एक दिवस येणार. परमेश्वर तुमचं सामर्थ्य ताकद बनेल आणि देव तुम्हाला त्या गुलामगिरीतून, त्या सत्तेतून तुम्हाला बाहेर काढेल आणि तुम्ही सोडवल्या जाल, तुमची सुटका होईल. हालेलुया. अभिषेक काय करतो? बोला, अभिषेक जू तोडतो, अभिषेक ओझं काढतो, अभिषेक स्वतंत्र करतो. जिथे देवाचा आत्मा आहे तिथे सगळ्या गोष्टीची स्वतंत्रता आहे. हालेलुया. आणि तुम्हाला स्वतंत्रता आणि सुटका जर तुमच्या हातातल्या प्रत्येक कार्यात तुम्हाला अनुभवायची असेल, तुमच्या बिझनेसमध्ये तुम्हाला स्वतंत्रता अनुभवायची, तुमच्या एज्युकेशनमध्ये, तुमच्या फॅमिलीमध्ये, पती पत्नींच्या रिलेशनमध्ये एक मोकळीकता, एक मोकळा श्वास तुम्हाला घेताना जर तुम्हाला पाहायचा आहे, त्या डिप्रेशन मध्ये तुम्हाला संसार करत नाही बसायचंय, त्या टेन्शन मध्ये तुम्हाला तुमच्या हातातली कामं नाहीत करत बसायचे. ज्यावेळेस तुम्ही प्रभू सोबत चालत आहात ना, प्रभूचा मार्ग वचनात लिहिलंय, खुदा का थामे रखना हाथ, रास्ता सुकड़ा है. रास्ता सुकड़ा है, अरुंद दरवाजा आहे. पण ज्या लोकांना एकदा त्या दरवाजानं चालायची सवय लागली ना, त्या मार्गातून चालायची सवय लागली ना, त्यांना बाहेर मोकळीकता नाही वाटत, जगाच्या जीवनात मोकळीकता नाही वाटत. कारण बायबल आम्हाला सांगतं की तो नीतिमान लोट जो होता ना, तो त्या सदोम गमोरात सगळ्या गोष्टी त्याला डोळ्यापुढे दिसत होत्या, पण त्याचा जीव कासावीस होत होता, कारण त्याचं लक्ष देवाच्या मार्गाकडे लागलेलं होतं. आमेन. हालेलुया. म्हणून तुम्हाला तुमच्या प्रत्येक क्षेत्रामध्ये एक मोकळीकता तुम्हाला अनुभवायची असेल, बोला, मला देवाच्या उपस्थितीची गरज आहे, मला प्रभूच्या अभिषेकाची गरज आहे. हालेलुया. आणि देवाचं वचन सांगतं, पहिली गोष्ट, अभिषेक सुटका घेऊन येतो. तुमच्या शेजारच्याला हातात हात मिळवून सांगा, अभिषेक सुटका घेऊन येतो. 3 लोकांना सांगा कमीत कमी. तुम्हाला उठावं लागलं तरी चालेल. जे 3 लोकांना सांगतील त्यांच्यासाठी आज देवाचं वचन काम करणार. झाले का सगळ्यांनी? सगळ्यांचे झाले 3-3? बर. हा, आणि त्या चौथ्याचं काय? ओके, ठीक आहे, ठीक आहे, ठीक आहे. हा, ऐका, अभिषेक सुटका घेऊन येतो. अभिषेक काय करतो? सुटका घेऊन येतो. आणि ही इस्रायल लोकांसाठी येशयाच्या द्वारे एक भविष्यवाणी होती. लुकाचं शुभवर्तमान 4 अध्याय आणि वचन 18. लूक 4:18 वचन. परमेश्वराचा आत्मा माझ्यावर आला आहे. परमेश्वराचा आत्मा येशू ख्रिस्त म्हणतो माझ्यावर आला आहे, कारण दिनास सुवार्ता सांगण्यास, कारण दिनांना सुवार्ता सांगण्यास त्याने मला अभिषेक केला. त्याने मला अभिषेक केला. त्याने मला पाठवले आहे. ते अशासाठी की धरून नेलेल्याची सुटका, धरून नेलेल्यांची सुटका व आंधळ्यांना पुन्हा दृष्टीचा लाभ याची घोषणा करावी. हालेलुया. ठेचले जात आहेत, जे ठेचले जात आहेत त्यांना सोडवून पाठवावे. हालेलुया. काय आहे अभिषेक? येशू म्हणतो मला अभिषेक केला गेलेला आहे. आता ही जी घटना आहे ही देखील एक भविष्यवाणी आहे आणि ही इथे पूर्ण होत आहे. येशू ख्रिस्त, ही जी घटना आहे, येशू ख्रिस्त का म्हणत आहे असं? जरा ह्या या अध्यायाची सुरुवात होती तिथं काय हेडिंग आहे? येशू कुठं आहे? नासरेतात. अजून अरण्यात. त्याने एक शास्त्र भाग वाचला आणि तो लोकांना म्हणाला की जे शास्त्र भाग तुम्ही वाचलेला आहे तो आज पूर्ण झालेला आहे.
आणि तो म्हणाला, कारण त्याने मला काय केलेलं आहे. काय आहे वचनाची सुरुवात? त्याने मला, बोला, अभिषेक बंधन तोडणारा आहे, जोखड तोडणारा आहे. यशायाचं पुस्तक याचा 61 अध्याय आणि त्याच्या पहिल्या वचनाला जर तुम्ही वाचलं तर ती भविष्यवाणी येशू ख्रिस्ताच्या बाबतीत लुकाचं शुभवर्तमान याचा 4 अध्याय आणि 18 वचनामध्ये पूर्ण होत आहे. आणि येशू ख्रिस्त लोकांमध्ये उभा आहे आणि तो म्हणत आहे, त्याने मला अभिषेक केला. यशाया 61:1 वाचा. प्रभू परमेश्वराचा आत्मा मजवर आला आहे, कारण दिनास शुभवर्त सांगण्यास परमेश्वराने मला अभिषेक केला आहे. परमेश्वराने मला अभिषेक केला आहे. भग्न हृदय जनास पट्टी बांधावी, धरून नेलेल्यास मुक्तता व बंदिवानासात बंधमोचक विदित करावे. बंदिवानास बंद विमोचन करावं, त्यांना विदित करावं. हालेलुया. ही भविष्यवाणी आहे यशाया 61 मध्ये. आता येशू ख्रिस्त किती वर्षानंतर आला? यशायाच्या नंतर येशू ख्रिस्त जवळपास 500 ते 600 वर्षानंतर येशू ख्रिस्ताचा जन्म झाला. आता ही भविष्यवाणी कधी झालेली आहे? आम्हाला भविष्यवाणी पूर्ण होताना कशी पाहायची असते? आम्ही वडापावच्या गाड्यावर जाऊन थांबतो. गरम आहे का वडापाव? नाही का, देतो तळून. पटकन द्या तळून. किती वेळ लागल? 2 मिनिटात. घेतली काय, बटाट्याची परत बुडवली बेसनात, तळली, गरम गरम लगेच खायला मिळते. असेच लोक आहेत, त्यांच्यासाठी प्रॉफेसी झाली, वडापाव सारखी प्रॉफेसी पाहिजे त्यांना. आता बोलले, काय म्हणतात ना, झट मंगनी पट शादी. हालेलुया. इथे 500-600 वर्षापूर्वीची भविष्यवाणी. आज येशू ख्रिस्त म्हणतोय, देवाचा आत्मा माझ्यावर आलाय आणि त्याने मला काय केलाय? अभिषेक केलाय. ज्यावेळेस एखाद्या व्यक्तीवर देवाचा आत्मा येतो त्याला काय मिळतो? बोला, अभिषेक. अभिषेक. आणि ज्यावेळेस एखाद्या व्यक्तीला अभिषेक मिळतो, किती लोकांना देवाचा आत्मा मिळालेला आहे ऑलरेडी? तुम्ही देवाच्या पवित्र आत्म्याने तुम्ही भरलेले आहात. लाजू नका, बिनधास्त सांगा ना, ते देवानं दिलाय तुम्हाला, आहे ना? ओके. तर मग जर देवाचा आत्मा येतो त्यावेळेस तुम्हाला काय मिळतो? वचन वाचा, वचन 18. परमेश्वराचा आत्मा माझ्यावर आला आहे, परमेश्वराचा आत्मा माझ्यावर आलाय, कारण दिनास सुवार्ता सांगण्यास त्याने मला अभिषेक केला. मला अभिषेक केलाय. देवाचा आत्मा आल्याच्या नंतर आम्हाला अभिषेक मिळतो. आणि देवाचा आत्मा मिळाल्याच्या नंतर जो अभिषेक आम्हाला मिळतो, तो अभिषेक कशासाठी आहे? म्हणून मी तुम्हाला विचारलं, किती लोकांना देवाचा आत्मा मिळालेला आहे? परत एकदा हात वर करा. येशूने अगोदर पाहिलेले आहेत. बर, आता इथे काय लिहिलंय? किती लोक पवित्र आत्मा मिळून अभिषेक मिळवलेले लोक या दिवसांमध्ये सुवार्ता सांगतात. रिझल्ट येवो न येवो आम्हाला सांगायचंय. न्यायाच्या दिवशी डाव्या साईडचे लोकांनी तुम्हाला शिव्या नाही दिल्या पाहिजे. अरे, हे माझ्या शेजारी राहत होतं, गपचिप जात होतं चर्चला, असं बायबल लपून नेत होतं, कधीच सांगितलं नाही मला यानं. ते कसं सांगल? ते स्वतःच लाजत लाजत जात होत. हालेलुया. तिथं लोक म्हणतील, यानं जर मला सांगितलं असतं ना, येशू, आज मला नरकात जायची बारी आली नसते. ह्याच्यामुळे मला नरकात जायची बारी आली, हिच्यामुळे मला नरकात जायची बारी आली. तुमचे शेजारचे असे नाही म्हणले पाहिजे तुम्हाला. येशू म्हणतो मला अभिषेक झालेला आहे. आणि मग मी काय करत आहे? दिनांना सुवार्ता सांगत आहे. आणखीन त्याने मला पाठवले आहे ते अशासाठी
की धरून नेलेल्यांची सुटका धरून नेलेल्यांची सुटका व आंधळ्यांना पुन्हा दृष्टीचा आंधळ्यांना लाभ पुन्हा दृष्टीचा लाभ याची घोषणा करावी. याची घोषणा करावी. ठेचले हालेलुया. जात जे ठेचले जात आहेत त्यांना सोडून पाठवावे. त्यांना सोडून पाठवावा. अभिषेक काय करतो? देवाचा आत्मा एखाद्या व्यक्तीच्या जीवनात काम करतो, त्याला अभिषेक प्राप्त होतो. कशा कशासाठी? धरून नेलेल्या लोकांची सुटका. कोणी धरून नेलं कोणाला? शेजाऱ्यांनी, शैतानाने. आणि तुम्हाला काय वाटतं, सुटका होऊ शकते? कोण सांगितलं? वचन वाचा. यशायाचं पुस्तक 49 अध्याय. आणि 24 वचन. वीराकडून लूट हिसकावून घेता येईल काय? पकडून नेलेल्या नीतिमान जनांची सुटका होईल काय? परमेश्वर म्हणतो, हो, वीराने केलेले बंदिवान हिसकावून घेण्यात येतील. जुलमी पुरुषाने केलेली लूट सोडवण्यात येईल. कारण तुझ्याशी युद्ध करणाऱ्या बरोबर मी युद्ध करेल व तुझ्या मुलांचा उद्धार करेल. हालेलुया. तुम्हाला काय करायचंय? तुम्हाला जाऊन युद्ध करायचंय? तुम्हाला जाऊन सोडतो का नाही असं म्हणायचंय? तुम्हाला घोषणा करायची. काय घोषणा करायची आहे? येशू ख्रिस्ताच्या नावाची घोषणा करायची आहे. मग ते शैतानाच्या बंधनात असतील, जादूटोण्याच्या बंधनात असतील, ते कोणत्या लोकांना आंधळ्यांना दृष्टीचा लाभ ना. कोण कोण आंधळेत? तुम्ही आंधळे पाहूनच स्वार्थ सांगायला नका जाऊ. 2 कोरिंथीयराचं पत्र 4 अध्याय आणि 4 वचन वाचा. आंधळे कोण कोण आहेत तुम्हाला कळतील इथे. पटकन वाचा. 2 कोरिंथ 4:4. त्यांची म्हणजे विश्वास न ठेवणाऱ्या, त्यांची म्हणजे विश्वास न ठेवणाऱ्यांची, ठेवणाऱ्या लोकांची मने या युगाच्या दैवताने आंधळी केलेली आहेत. या युगाचं दैवत कोण आहे? मत्तई 4 मध्ये येशू ख्रिस्ताला शैतान काय म्हणाला? तू मला नमन कर, मी हे सगळं तुला देतो, कारण या सगळ्या गोष्टीवरचा, जगातल्या सगळ्या गोष्टीवरचा अधिकार मला देण्यात आलेला आहे. या जगाचं दैवत कोण आहे? शैतान आहे. आणि शैतानानं काय केलंय लोकांची? कोणाला स्वार्थ सांगायची? तुम्हाला दृष्टी कोणाला आली पाहिजे? आंधळ्यांना. कोण आणू शकतं? जे अभिषिक्त आहेत. कोण कोण अभिषिक्त आहे तिथं? ज्या दिवशी तुम्ही येशूवर विश्वास ठेवलाय, तुम्हाला देवाचा पवित्र आत्मा विसार म्हणून तुमच्यामध्ये दिलेला आहे. हालेलुया. माहित नाही का बरं तुम्हाला? माहित असू द्या. वाचा वाचा, परत वाचा. त्यांची म्हणजे विश्वास न ठेवणाऱ्यांची मने युगाच्या दैवताने आंधळी केली आहे. अशा हेतूने की देवाची प्रतिमा जो ख्रिस्त याच्या तेजाच्या सुवार्तेचा प्रकाश त्यांच्यावर पडू नये. सुवार्ता म्हणजे काय आहे? सुवार्ता म्हणजे काय आहे? कुठला? येशू ख्रिस्ताच्या तेजाचा प्रकाश म्हणजे ख्रिस्ताची सुवार्ता आहे. तुम्ही सुवार्ता सांगता म्हणजे काय करता माहित आहे? तुम्ही येशू ख्रिस्ताच्या तेजाचा प्रकाश तुम्ही लोकांना दाखवता. आणि येशू ख्रिस्ताच्या तेजाचा प्रकाश काय करतो माहित आहे? या युगाच्या दैवतांनी ज्या लोकांची अंतःकरण आंधळी केलीत ना, प्रेषितांचं कृत्य अध्याय 9 मध्ये एक माणूस होता ज्याला पवित्र शास्त्राचं, जुन्या कराराचं, पंचग्रंथाचं खूप नॉलेज होतं. तो इतका ज्ञानी होता की तो गमलीएलाच्या पायाजवळ बसून शिकलेला होता. त्याचं नाव शाऊल. तो मंडळीतल्या विश्वास ठेवणाऱ्या लोकांना, स्वार्थ सांगणाऱ्या लोकांना, सेवा करणाऱ्या लोकांना काय करायचा? पकडायचा, जेलमध्ये टाकायचा, मारायचा, छळ करायचा. एक दिवस तर तो गेला आणि धर्मगुरूंकडून त्यांनी पत्रच घेतली, अथॉरिटी लेटर आणले. मंडळीतल्या लोकांना पकडायचं, जेलमध्ये टाकायचं, मारायचं, छळायचं, याची अथॉरिटी त्याला धर्मगुरूंकडून मिळाली, यहुदी धर्मगुरूंकडून.
त्यावेळेस एक दिवस काय झालं माहित आहे, दिमिश्क नावाच्या रस्त्याने ज्यावेळेस तो चालला त्यावेळेस त्याने काय पाहिलं, हा वाचा. मग जाता जाता असे झाले की तो दिमिश्काजवळ येऊन पोहोचला. दिमिश्काजवळ येऊन पोहोचला. त्यावेळी अकस्मात त्याच्या सभोवती प्रकाशातून प्रकाश चमकला. त्याच्या समोर काय झालं, एक प्रखर प्रकाश चमकला. आणि त्या प्रकाशामुळे काय झालं, तेव्हा तो जमिनीवर पडला. जमिनीवर पडला. आणि हा आंधळा होता शाऊल. जो पाऊल आहे ना, या डोळ्यांनी आंधळा नव्हता, तो या डोळ्यांनी आंधळा होता. पण ज्यावेळेस ख्रिस्ताचा प्रकाश त्याच्यावर पडला, तो काय झाला, तो जमिनीवर पडला. आणि त्याने अशी वाणी त्याने एक आवाज ऐकला. आपणाबरोबर त्याने अशी वाणी आपणाबरोबर बोलताना ऐकली की शाऊला शाऊला माझा छळ का करतोस, शाऊला तू माझा छळ का करतोस. तेव्हा तो म्हणाला, प्रभू तू कोण आहेस. त्याने म्हटले, ज्या येशूचा तू छळ करतोस तो मीच आहे. हालेलुया. एक अंतःकरणाचा आंधळा व्यक्ती, येशूच्या लोकांचा छळ करणारा, विरोध करणारा व्यक्ती. पण ज्यावेळेस त्याने ख्रिस्ताचा प्रकाश पाहिला, 2 कोरिंथ 4:4 प्रमाणे सुवार्ता ख्रिस्ताच्या तेजाचा प्रकाश आहे. आणि ख्रिस्ताचं तेज ज्यावेळेस प्रेषित 9 मध्ये, किती वचन आहे बाळा, प्रेषितांची कृत्य 9 अध्याय 4 आणि 5 वचनामध्ये हा प्रकाश ज्यावेळेस शाऊलावरती आला, जो अंतःकरणाने आंधळा झालेला होता, त्याचे देहाचे डोळे बंद झाले. आता तो रिअल आंधळा झाला आणि चाच पडायला लागला. आता काय करू. त्यावेळेस प्रभू येशूनं, तुम्ही पुढे वाचलं तर प्रभू येशू म्हणाला, आता घरी जा आणि मग नंतर मी तुला सांगतो काय करायचं. आणि मग तुम्हाला माहित आहे काय झालं, तो घरी गेला आणि त्याने उपवास केला. किती दिवस, किती दिवस, हालेलुया, किती दिवस, 3 दिवस. आणि तिसऱ्या दिवशी काय झालं माहित आहे, अनन्यासला प्रभूनं सांगितलं. हा अनन्यासचं नाव फक्त इथंच आलेलं आहे, एक साधारण बिलिव्हर्स माणूस. त्याला प्रभू म्हणाला, जा शाऊल अशा अशा घरी आहे, त्याच्यावर जाऊन हात ठेव. त्याला पहिली गोष्ट असं ऐकताच तर त्याचं घाबरून गेला असणार तो, कारण हा शाऊल बिलिव्हर्स लोकांना पकडायचा, जेलमध्ये टाकायचा, मारायचा. आणि इथं प्रभू सांगतो त्याच्या घरी जा, म्हणजे हा घरात घेऊन मारणार मला आयतच मला सिंहाच्या तोंडात हात टाकायला सांगतोय प्रभू. त्यानं प्रभूला नाही नाही म्हटला. प्रभूला म्हटला, अरे प्रभू आंधळा झालाय ना तू, धन्यवाद देतो आम्ही तुला. डोळस होता, लय आम्हाला मारलं त्यांनी, लय लोकांचा छळ केला मंडळीचा. प्रभू म्हणाला, त्याने छळ केलाय ना, आता त्याला माझ्या नावासाठी कसा छळ सहन करावा लागतो हे ते मी त्याला दाखवून देईल. आणि शाऊल माझं निवडलेलं पात्र आहे. मी तुम्हाला सांगू, या दिवसांमध्ये मंडळांवर अटॅक करणारे, छळ करणारे काही प्रसिद्ध नावांना आहेत ना, एक ज्योती शर्मा आहे, एक कोणी यादव आहे. हे या काळातले शाऊलाप्रमाणे असू शकतात. मंडळी प्रार्थना करा, ते तुमच्यापेक्षा चांगली देवाची सेवा करणारे बनू शकतात, कारण देव त्यांच्यावर देखील प्रेम करतो. ते देखील निवडलेले पात्र असू शकतात, त्यांच्याद्वारे देखील देवाची इच्छा पूर्ण होऊ शकते. मला तुम्हाला काय सांगायचं, एका अभिषिक्त व्यक्तीवर, ज्या एखाद्या व्यक्तीवर अभिषेक येतो त्यावेळेस तो आंधळ्यांना दृष्टी देणारा व्यक्ती बनतो, सुटका देणारा व्यक्ती बनतो. आणि मग कोणते तर फिजिकल, फक्त फिजिकल आंधळे नाही. इथं शाऊल पहिले आंधळा होता, ख्रिस्ताचा प्रकाश आला, मग तो इथले डोळे उघडल्या गेले, देवाचा आवाज पण ऐकायला लागला. पण आता हे डोळे आंधळे झाले. अनन्यासने प्रार्थना केली, डोळ्यावरून खिपल्या पडल्या, लगेच उठला, जाऊन बाप्तिस्मा घेतला, शिष्यांना जाऊन मिळाला, देवाच्या सामर्थ्यामध्ये तो वाढत गेला. आणि तो म्हणतो की मी पूर्ण आशिया मायनर मध्ये, तुम्हाला माहित आहे शाऊलाने जी स्वार्था सांगितली, तो पाऊल झाल्याच्या नंतर पावलाने ज्या मंडळ्या स्थापन केल्या, किती किलोमीटरचा प्रवास केला पावलाने माहिती आहे आपल्या जीवनामध्ये. त्याच्या मंडळ्या 20,000 किलोमीटर पेक्षा त्याने प्रवास करून मंडळ्या स्थापन केल्या. आणि तो काय म्हणतो माहित आहे, आता मी जिथे जिथे गेलोय ना, आता एकही जागा राहिली नाही, एकही ठिकाण राहिलं नाही की जिथे मी गेलो नाही आणि जिथे मी स्वार्थ सांगितली नाही. हालेलुया. एक अभिषेक मिळालेला व्यक्ती फक्त चर्चमध्ये खुर्चीवर बसणारा कधीच राहू शकत नाही. अभिषेक असलेला व्यक्ती, ज्यावेळेस त्याला त्या अभिषेक मिळालेल्या व्यक्तीचे डोळे उघडतात,
शाऊलाचे डोळे उघडले, त्याला पवित्र आत्मा मिळाला, तो पवित्र आत्म्यामध्ये वाढत गेला आणि तो त्याला तो ज्यावेळेस त्याच्याबद्दल सांगतो ना, तो म्हणतो मी 5 वेळा यहुद्यांच्या हातून 39 फटक्यांचा मार खाल्ला, कितीतरी रात्र मी समुद्रामध्ये घालवल्या, मला माझ्यावर संकट आले, दगडमार झाला. शाऊलाला एक वेळा दगडमार एवढा झाला की त्याला मारून टाकलं लोकांनी आणि गावाच्या बाहेर नेऊन फेकून दिलं. हे शिष्यांना कळालं, त्यावेळेस शिष्य आले, त्याच्या भोवती गोळा झाले, त्याच्यासाठी प्रार्थना केली. पाऊल पुन्हा जिवंत झाला आणि जिवंत झाल्यावर आराम करायला गेला नाही, पुन्हा स्वार्थ सांगायला गेला. अभिषेक मिळालेला व्यक्ती देवाचं काम करणारा बनतो. त्याला माहित आहे मला जो मिळालेला अभिषेक आहे तो आंधळ्यांना दृष्टी देणारा आहे, जे धरून नेलेले आहेत त्यांना सुटका देणारा आहे, जे जाचल्या जात आहेत. तुम्हाला माहित आहे कितीतरी लोक शैतानाच्या सिकंजामध्ये गुंतलेले आहेत, त्यांना रात्र रात्र झोपा येत नाहीत, ते पागल सारखे झालेले आहेत. कितीतरी लोकांना सुसाईड तो करायला लावतो, कितीतरी चुकीच्या मार्गाने तो लोकांना घेऊन जात आहे. परंतु तुम्ही या जगासाठी, तुम्ही मत्ती कृषी वर्तमानाच्या 5व्या अध्यायाप्रमाणे तुम्ही जगाचा प्रकाश आहात. तो प्रकाश तुम्ही तुमच्या अभिषेकाच्या द्वारे लोकांपर्यंत नेऊ शकता. म्हणून देवाचं वचन आम्हाला सांगतं की तो म्हणतो की मला अभिषेक केलाय गरिबांना सुवार्ता सांगण्यासाठी, सुटका आणि दृष्टीची घोषणा, सुटकेची घोषणा आणि सोडवणुकीच्या द्वारे मला लोकांमध्ये काम करण्यासाठी त्याने पाठवलं. जेव्हा अभिषेक येतो तेव्हा बंधने, जोखडे तुटतात, देवाची उपस्थिती तुमच्या जीवनामध्ये यायला लागते आणि तुमच्याद्वारे परमेश्वर काम करताना तुम्ही पाहता. ज्यावेळेस देवाची उपस्थिती येते, प्रेषितांचं कृत्य याचा 16वा अध्याय आणि 24 आणि 25 वचनाला जर तुम्ही वाचलं तर हे जे लोक आहेत इथे, पाऊल आणि सिलास आहेत, हे बंधनामध्ये आहेत आणि त्यांचे हातपाय जोखडामध्ये अडकून टाकलेले आहेत आणि मध्यरात्रीची वेळ आहे आणि यांनी काय केलं त्या ठिकाणामध्ये तिथे प्रार्थना आणि आराधना करायला सुरुवात केली. आणि बायबल सांगतं की मध्यरात्रीच्या वेळेला काय झालं त्या ठिकाणामध्ये 25 वचनामध्ये, मध्यरात्रीच्या सुमारास पौल व सिला हे प्रार्थना करीत असता व गाणे गाऊन देवाची स्तुती करीत असता बंदिवान त्यांचे ऐकत होते. तेव्हा एकाएकी असा मोठा भूमिकंप झाला की उपस्थिती आली, बंदिशाळेचे पाय डळमळले, सर्व दरवाजे लागलेच उघडले व सर्वांचे बंधने तुटले. हालेलुया. अभिषेक, देवाची उपस्थिती येते त्यावेळेस माणसांनी लादलेले जोखडा आणि बंधन येशूच्या उपस्थितीमध्ये तुटतातच. अभिषेक ज्या वेळेस येतो तुम्ही कधीच बंधनात राहू शकत नाही आणि तुम्ही बंधनातून बाहेर आले तर तुम्ही लोकांना बंधनात पाहू शकत नाही. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. देवाच्या लोकांनो, दुसरी गोष्ट मी तुम्हाला पहिली गोष्ट सांगितली की अभिषेक येतो त्यावेळेस तो सुटका आणि सोडवणूक घेऊन येतो. दुसरी गोष्ट, अभिषेक येतो तेव्हा आमच्या जीवनामध्ये काय होतं, अभिषेक येतो त्यावेळेस आमच्या जीवनामध्ये परमेश्वराचं वचन सांगतं, प्रेषितांचे कृत्य 10वा अध्याय, अभिषेक ज्यावेळेस येतो त्यावेळेस आमच्या जीवनात आम्ही चांगली कामं करायला सज्ज होतो, आम्ही देवाच्या इच्छा पूर्ण करायला सज्ज होतो. प्रेषित 10:38. आणि हे जे वचन आहे ना, हे वचन यहुदी लोकांना अजिबात बोलल्या गेलेलं नाही. प्रेषितांचं 10व्या अध्यायामध्ये पेत्र या ठिकाणात उभा आहे. हे वचन पेत्र बोलत आहे आणि पेत्र हा कर्नेल्याच्या घरामध्ये आहे आणि कर्नेल्याच्या घरातले लोक हे यहुदी इतर आहेत. त्यांना शास्त्र माहित नाही आहे, भविष्यवाण्या माहित नाही आहेत, पण तो सांगतो, वाचा ते वचन, नासोरी येशूला देवाने, तो नासोरी येशू ख्रिस्ताला देवाने पवित्र आत्म्याने व सामर्थ्याचा अभिषेक केला आहे. तो सत्कर्मे करीत व शैतानाच्या, येशू ख्रिस्ताला पवित्र आत्म्याचा आणि सामर्थ्याचा अभिषेक केला गेला. हालेलुया. हालेलुया. येशू ख्रिस्ताला काय झालं, काय केला गेला, पवित्र आत्म्याचा व सामर्थ्याचा अभिषेक केला गेला. अभिषेक पित्यापासून त्याला मिळाला. कशाचा? पवित्र आत्म्याचा आणि सामर्थ्याचा. त्यावेळेस येशूने काय केलं? म्हणून मी तुम्हाला विचारलं ना, किती लोकांना अभिषेक मिळालेला आहे, किती लोक पवित्र आत्म्याने भरल्या गेलेले आहेत. आज तुम्हाला आहे ना, आता अभिषेक मिळाला आहे हे फक्त तुम्हाला माहित आहे. आता आज मी तुम्हाला हे शिकवत आहे, अभिषेक ज्या व्यक्तीला मिळालेला आहे तो व्यक्ती काय करतो. हालेलुया. समजत आहे का? कळत आहे तुम्हाला? तुम्ही ते शिकत आहात की अभिषेक मिळाला ही पहिली स्टेज आहे आणि काही नाही केलं, डोंट वरी. का नाही केलं? कारण आम्हाला माहीतच नाही.
पण देवाचं वचन आमच्यासाठी दिवा आहे, प्रकाश आहे. आज तुम्ही एक टॉर्च घेऊन शोधत आहात, प्रकाशामध्ये तुम्ही काहीतरी तुम्हाला मिळत आहे आज. आणि तुम्हाला हे कळत आहे की मी जर अभिषिक्त आहे, मला जर सामर्थ्य मिळालेलं आहे किंवा आज मला मिळणार आहे, तर मी काय करणारा व्यक्ती बनणार आहे. इथे पेत्र म्हणतो नासोरी येशूला देवाने पवित्र आत्म्याचा आणि सामर्थ्याचा अभिषेक केला. आणि मग त्याने काय केलं येशूने? तो सत्कर्म करीत व शैतानाच्या सत्तेखाली असलेल्या सर्वांना तो बरे करीत फिरला. कारण देव त्याच्या बरोबर होता. हालेलुया. 3 गोष्टी या वचनामध्ये. एक अभिषेक मिळालेला व्यक्ती, त्याच्या जीवनामध्ये 3 गोष्टी असल्या पाहिजे. हालेलुया. काय काय असल्या पाहिजे? अन्न, वस्त्र, निवारा, मूलभूत गरजा. अन्न ट्रकच्या ट्रक खाऊन संपवला आम्ही. निवारा पहिले झोपडीत होतो, आता बंगल्यात जरी गेलो तरी आमचं समाधान नाही. झोपडीत होतो तेव्हा घर पाहिजे होतं, घर होतं तेव्हा आता मग फ्लॅट पाहिजे होता, फ्लॅटमधून मग बंगलो पाहिजे होता, बंगल्यातून आता हवेली पाहिजेत. किती लोक हवेलीमध्ये राहतात? तुम्ही हवेलीमध्ये राहत नाही? तालुक्यात तुम्ही राहता, तो तालुका हवेली तालुका आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. किती आशीर्वादित लोक आहात तुम्ही. अजून काय आशीर्वाद पाहिजे तुम्हाला? प्रेज द लॉर्ड. काय परमेश्वराचं वचन सांगतं की येशू ख्रिस्ताला पवित्र आत्म्याचा सामर्थ्याचा अभिषेक मिळाला. त्यावेळेस तो 3 गोष्टी त्याच्या जीवनात घडल्या. तो सत्कर्म करायला लागला. तो शैतानाच्या बंधनात असलेल्या लोकांना बरं करत, सोडवणूक करत फिरला. 3री गोष्ट, देव त्याच्या बरोबर राहिला. एक अभिषेक असलेला व्यक्ती, ह्या 3 गोष्टी त्याच्या जीवनात असतात. त्याच्या जीवनामध्ये परमेश्वर असतो, प्रभूची उपस्थिती त्याच्या जीवनात असते. बऱ्याच लोकांच्या जीवनाकडे पाहिलं ना, ते म्हणतात अभिषेक, माझ्यावर देवाचा अभिषेक, माझ्या देवाचा अभिषेक. त्यांच्यासोबत देव असलेला दिसतच नाही, शैतानच दिसतो त्यांच्यासंग. त्यांच्या बोलण्यात देव दिसत नाही, त्यांच्या नम्रपणामध्ये देव दिसत नाही, त्यांच्या वागणुकीत प्रभूची उपस्थिती दिसत नाही. हालेलुया. कारण ज्याच्यावर देवाचा अभिषेक येतो ना, जो देवाच्या उपस्थितीत राहतो ना, मोशेच्या बाबतीत म्हणलं की मोशे 40 दिवस 40 रात्र देवाच्या उपस्थितीमध्ये राहिला होता. आणि मोशे भूतलावर सगळ्या लोकांपेक्षा नम्र व्यक्ती होता. हालेलुया. किती छळलं मोशेला मंडळीतल्या लोकांनी. जेव्हा देव म्हटलं ना, मोशे बाजूला होय रे, सगळ्यांना मारून टाकतो, तुझ्याद्वारेच एक राष्ट्र बनवतो. मी तुम्हाला खरं सांगतो, मी जर असतो मोशेच्या जागी, पण प्रभूला धन्यवाद, तिथं मोशेला ठेवलं. मोशे म्हटला, प्रभू जर या लोकांना मारायचं असेल तर माझं नाव अगोदर पुस्तकातून काढ. ते लोक पण म्हणले असतील, अरे आता मोशे जातो का नो देवाकडून, आम्ही लय याला त्रास दिला. पण त्यांनी डोकं धरलं असेल, ते म्हटलं असतील, अरे याला आपण एवढा त्रास दिला तरी म्हणतो देवा त्यांना नाही मारायचं, माझं नाव काढ, मला संपव, पण त्यांना जीवनाच्या पुस्तकात जागा मिळाली पाहिजे. अभिषेक असलेले, देवाची उपस्थिती असलेले लोक नम्र असतात. त्यांच्या बोलण्यातून, वागण्यातून प्रभू दिसतो, प्रभूची उपस्थिती दिसते. आणि जे प्रभूच्या उपस्थितीत चालतात ते सत्कर्म करतात, चांगली कामं करतात. ते निरुपद्रवी असतात, उपद्रव देत फिरत नाहीत. हालेलुया. येशू जिथे जिथे गेला सत्कर्म केले, त्यांनी चांगली कामं केले. योहान 8 मध्ये एका स्त्रीला पकडलं लोकांनी आणि तिला दगड घेऊन आले, तिला दगडमार करण्यासाठी. येशूने एका झटक्यात त्यांना घरी पाठवून दिलं. जो कोणी तुमच्यापैकी निर्दोष असेल तो हिच्यावरती दगडमार करा. कोणीच नाही निर्दोष तिथं सापडलं. का निर्दोष नाही सापडलं? नाही. कारण निर्दोष का नव्हते माहितीये का ते? कारण त्यांनी देवाचा नियम मोडला होता तिथं त्या स्त्रीला आणून. का? कारण शास्त्रात असं लिहिलं होतं, व्यभिचार करत असताना पकडल्या गेलेली स्त्री आणि पुरुष या दोघांनाही दगडमार करावं. यांनी कोणाला पकडून आणलं होतं? इस्त्रीला नव्हतं आणलं, त्या बाईला आणलं होतं पकडून. आणि म्हणून येशू म्हणाला, तुम्ही जर योग्य केलं असेल ना, चूक नसेल वाटत ना तुम्हाला जे करताय तुम्ही, त्यांना कळालं, अरे आपण शास्त्र वचनात पकडल्या गेलेलो आहोत, आपण वचनानुसार दोघांना आणायला पाहिजे होतं, आपण एकालाच आणलं. एकालाच का आणलं होतं? येशूने जर दगडमार करायला सांगितलं तर ते दगड येशूला मारणार होते. का? कारण येशू म्हणाला ना, मी नियमशास्त्र पूर्ण करण्यासाठी आलोय.
मग येशूनं कसं काय अर्धावट पूर्ण केलं? येशूनं त्यांना सगळ्या अर्धावट रावला घरी पाठवून दिलं. हालेलुया. प्रभू चांगली कामं करत फिरला आणि ती ज्यावेळेस मग येशू म्हणाला, बाई तुला कोणी शिक्षा नाही का केली? येशू म्हणाला, ती स्त्री म्हणाली नाही. त्यावेळेस येशू म्हणाला, जा शांतीने जा, मीही तुला शिक्षा करत नाही. आमेन. हालेलुया. येशूने आमच्यासाठी काय चांगलं काम केलं? बायबल आम्हाला सांगता, आम्ही पापी असताना, रोम 5:28, आम्ही पापी असतानाच येशू ख्रिस्त सुवेळी अभक्तांसाठी वधस्तंभावर मरण पावला. हे देवाच्या प्रेमाचं प्रमाण आहे. हालेलुया. देवाचं वचन सांगतं की तो सत्कर्म करत फिरला. देव त्याच्या बरोबर होता. देव आम्हाला त्याच्या आत्म्याने ज्यावेळेस भरतो, त्याच्या अभिषेकाने ज्यावेळेस आम्हाला तो भरतो, त्याच्या आत्म्याद्वारे आम्हाला आमच्या जीवनामध्ये चांगली कामं करण्यासाठी तो आम्हाला प्रोत्साहित करतो. कारण इफिसकराचं पत्र 2 अध्याय आणि 10व्या वचनामध्ये असं लिहिलं की आता विश्वासानं आमचं तारण झालेलं आहे, म्हणून ख्रिस्तामध्ये आता चांगली कामं करण्यासाठी आम्हाला पाचारण करण्यात आलेलं आहे. सत्कर्म करण्यासाठी आम्हाला पाचारण करण्यात आलेलं आहे. म्हणून ज्यावेळेस ह्या गोष्टी येशू ख्रिस्तावरती होत्या, पवित्र आत्म्याचा आणि सामर्थ्याचा अभिषेक येशूवरती या गोष्टी होत्या आणि येशूने ह्या गोष्टी केल्या. आज येशूची इच्छा आहे की त्या गोष्टी तुमच्यावरती आहेत आणि तुम्ही देखील त्या गोष्टी कराव्यात. ह्या एक दिवस शिष्यांकडे आणि तुमच्या माझ्याकडे नव्हत्या, परंतु ज्यावेळेस प्रेषितांचे कृत्य 1 अध्याय 4 आणि 5 वचनाला तुम्ही ज्यावेळेस वाचता, त्यावेळेस येशू ख्रिस्ताचं स्वर्गारोहण होणार होतं आणि त्यावेळेस येशू ख्रिस्ताने आपल्या सगळ्या शिष्यांना एकत्र बोलवलं आणि त्या ठिकाणामध्ये एकत्र बोलवल्याच्या नंतर प्रभू येशू ख्रिस्त त्यांच्यासोबत काहीतरी बोलायला लागला. आणि येशू काय बोलला त्यांच्यासोबत? प्रेषितांची कृत्य याचा 1 अध्याय 4 आणि 5 वचन. तो व ते एकत्र जमले असता त्याने त्यांना आज्ञा सांगितले की आज्ञा करून सांगितलं, यरूशलेम सोडून जाऊ नका, तर पित्याने देव केलेल्या ज्या देणगीविषयी तुम्ही माझ्याकडून ऐकले आहे तिची वाट पहा. कारण योहानाने तुमचा पाण्याने बाप्तिस्मा केला खरा, परंतु मी तुमचा बाप्तिस्मा पवित्र आत्म्याने करणार आहे. हालेलुया. हालेलुया. येशू ख्रिस्त ज्यावेळेस ह्या गोष्टी तुमच्या जीवनात होतात, येशू म्हणाला, मी तुमचा एक दिवस येणार आहे, तुमचा बाप्तिस्मा पाण्याने झालेला आहे, पण एक वेळ येत आहे तुमचा बाप्तिस्मा पवित्र आत्म्याने होणार आहे. हालेलुया. आणि येशूने त्यांना एक आठ सांगितली, यरूशलेम सोडून थांबून राहा देवाच्या उपस्थितीमध्ये. आणि एक वेळ आली, प्रेषितांचं कृत्य याचा 1 अध्याय आणि 8व्या वचनामध्ये त्यांना आणखीन काही गोष्टी सांगितल्या की जो पवित्र आत्म्याचा अभिषेक तुम्हाला ज्यावेळेस मिळणार आहे, त्यावेळेस तुम्ही काय होणार आहात, तुम्ही काय बनणार आहात. त्याने आपल्या दुष्टाईच्या मंजुरीने शेत विकत घेतले, परंतु पवित्र आत्मा तुमच्यावर येईल तेव्हा तुम्हाला सामर्थ्य प्राप्त होईल. आणि यरूशलेमेत आणि मग तुम्हाला ज्यावेळेस पवित्र आत्म्याचा अभिषेक मिळेल, तुम्हाला सामर्थ्य मिळेल. येशू ख्रिस्ताला प्रेषित 38 मध्ये पवित्र आत्म्याचा आणि सामर्थ्याचा अभिषेक होता. ज्यावेळेस पवित्र आत्मा तुमच्यावर येतो, 2 गोष्टी तुमच्यासोबत घडतात. काय काय होतात बोला? पवित्र आत्म्याचा अभिषेक आणि सामर्थ्याचा अभिषेक. हालेलुया. पवित्र आत्मा तुमच्यावर येईल त्यावेळेस तुम्हाला काय मिळेल? सामर्थ्य मिळेल. येशू ख्रिस्ताकडे काय काय होतं? पवित्र आत्म्याचा आणि सामर्थ्याचा अभिषेक होता. सेम येशू आज मंडळीला काय सांगतो? जे माझ्याकडे आहे मी तुम्हाला देत आहे, ते तुमच्याकडे असणार आहे. आणि ते कशाच्या द्वारे तुम्हाला मिळणार आहे? मी जातो आणि मी तुमच्यासाठी एक सत्याचा कैवारी पवित्र आत्मा पाठवतो. तो ज्यावेळेस पवित्र आत्मा तुमच्यावर येईल त्यावेळेस तुम्हाला काय मिळेल? सामर्थ्य प्राप्त होईल. आणि मग सामर्थ्य प्राप्त झाले की सेम लुकाचं शुभवर्तमान 4 अध्यायाच्या 18व्या वचनात येशू म्हटला, जे मी काम केलं तेच काम तुम्ही करणार आहात. काय आहे? इथंच वाचा. 18 लुकाकडे जाऊ नका, इथेच थांबा. फक्त मी तुम्हाला सांगितलं, तुम्ही ऑलरेडी वाचलंय लुक 4:18. येशू तिथं काय केलं? येशूने दिनांना सुवार्ता सांगितली, आंधळ्यांना दृष्टी दिली, बऱ्याच गोष्टी प्रभूने केल्या. सेम प्रभू म्हणतो तुमच्याद्वारे सेम त्याच गोष्टी होणार आहेत. हा वाचा. पवित्र आत्मा तुमच्यावर येईल त्यावेळेस तुम्हाला सामर्थ्य प्राप्त होईल आणि तुम्ही आणि यरूशलेमेत संपूर्ण यहुदियात, शम्रोनात व पृथ्वीच्या शेवटापर्यंत तुम्ही माझे साक्ष बनाल. आमेन. हालेलुया. तुम्ही ओळखल्या जाल, तुम्ही माझं कार्य कराल. कुठे कुठे? यरूशलेम मध्ये. तुमच्या घरापासून, शेजाऱ्यांपासून प्रभू तुमचा उपयोग करायला लागेल.
आणि ह्या गोष्टी ज्यावेळेस तुमच्या जीवनात घडायला लागतील, ज्यावेळेस हे सामर्थ्य तुमच्या जीवनात घडेल, त्यावेळेस काय काय होईल माहित आहे? हे घडलं त्यांच्यासोबत प्रेषित 2-4 मध्ये, की ते त्या घरामध्ये एकत्र होते, ते वाट पाहत होते. प्रेषित 1:4 प्रमाणे जे सांगितलं होतं, आता प्रेषित 2:2 मध्ये ते आहेत. आणि त्या ठिकाणामध्ये ते त्या दिवशी एकत्र असताना मोठा सुसाट्याचा वारा त्या ठिकाणामध्ये आला आणि त्या ठिकाणा अग्नीच्या जिभा वेगवेगळ्या होत त्या प्रत्येकांवर उतरल्या आणि प्रत्येक जण पवित्र आत्म्याने परिपूर्ण झाला. आणि पवित्र आत्म्याने जशी जशी त्यांना भाषा सुचवली, ते प्रत्येक जण अन्य भाषामध्ये बोलायला लागले. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. ज्यावेळेस तुमच्यावरती अभिषेक येतो, येशू सोबत जे घडलं ते तुमच्या सोबत घडणार. आमेन. आणि मग तुम्ही सगळीकडे तुम्ही माझे साक्ष बनाल, प्रभू म्हणाला. आणि मग परमेश्वराचं वचन आम्हाला सांगतं, मार्काचं शुभवर्तमान याचा 16वा अध्याय 17 आणि 18 वचनामध्ये, की विश्वास धरणारे जे तुम्ही लोक आहात अभिषेकाने भरलेले, मग तुमच्या सोबत चिन्ह असं जाणार आहेत. काय चिन्ह असणार आहेत ते? तुम्ही माझ्या नावाने, येशूच्या नावाने तुम्ही काय काढाल? हॅलो, येशूच्या नावाने काय काढाल? आता तुमच्यातले भूत निघालेत प्रभूचा अभिषेक आल्याच्या नंतर. आता तुम्ही कोण आहात? म्हणा, मी भूत काढणार आहे. मी भूतांनी पछाडलेला नाही. जर अभिषिक्त आहात तर पछाडलेले राहू नका, पछाडलेल्यांना मोकळं करणारे बना. हालेलुया. कारण ह्या गोष्टी कशाच्याद्वारे होतात? अभिषेक शैतानाचं जू तोडून टाकतो, आमच्यावरचं अभिषेक जोखडं तोडून टाकतो. म्हणून अभिषेकामध्ये राहा. देवाचं वचन कसं सांगतं, की विश्वास धरण्याबरोबर चिन्ह असं जातील, ते भूते काढतील, नव्या भाषा बोलतील, दुखण्यावर हात ठेवतील. आमच्यावर हात ठेवा. आम्ही हात ठेवून घेऊन परेशान झालेले आहेत. पण येशूनं तुम्हाला बनवलंय अभिषिक्त. आणि प्रभू काय म्हणतो? तुम्ही शेजारच्याला सांगा, तुम्ही असं सांगा. असं इकडे बघा, माझ्याकडे बघा सगळेजण. असं नाही, असं. तुम्ही दुख नाही तर हात ठेवाल आणि भूत काढाल. भूतांना घाबरणार नाही. बरोबर आहे का? हालेलुया. भूते काढाल, नव्या भाषा बोलाल, सर्प उचलाल, दिसला की उचलू नका. हे जादू टोण्याच्या बाबतीत आहे. मागे एक व्हिडिओ व्हायरल झाला ना, एक पास्टर आराधना करतोय साप हातात घेऊन. तुम्ही सर्प उचलाल, चावला कानाला, नेला दवाखान्यात, मेला. प्रभूची परीक्षा पाहू नका. तुम्ही साप आणि विंचू यावर पाय देऊन चालण्याचा मी तुम्हाला अधिकार दिला आहे. हे जादू टोण्याचं आणि दुष्ट आत्म्यांशी रिलेटेड गोष्टी आहेत. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. आणि म्हणून देवाच्या लोकांनो, हे तुमच्या बरोबर चिन्ह असेल जातील. काय काय? तुम्ही नवीन भाषा बोलाल, दुखण्यात तर हात ठेवणार, दुखण्यात तुमच्याद्वारे बरे होतील, भूत तुमच्याद्वारे निघतील. आमेन. आणि ज्यावेळेस मार्काचं शुभवर्तमान 16वा अध्याय आणि 20व्या वचनामध्ये सुवार्ता सांगितली, ते लोक गेले, या गोष्टी करायला लागले आणि तुमच्याद्वारे समर्थन देखील परमेश्वर करायला लागेल. तुम्ही माहित आहे का, आम्ही काय करतो? वचनात लिहिलं दुख नाही तर हात ठेवले की बरे होतील. ठेवू का नको? माझ्यात तर येणार नाही. तुमच्यात येशू आला हे जर कन्फर्मेशन मिळालं असेल, तुमच्यात पवित्र आत्माला हे जर कन्फर्मेशन मिळालं असेल, तर त्याच्यातला तुमच्यामध्ये येऊन येशून तो पार्टनरशिप कधीच करणार नाही. हालेलुया. तुमच्यातलं सामर्थ्य, तुमच्या हातात एक करंटचा वायर घ्या आणि पुढच्या माणसाला टच करा. त्याला त्रास होणार, तुम्हाला होणार का? देवाचा अभिषेक तुमच्यामध्ये आहे. तुम्ही त्याच्यावर हात ठेवला ना, त्या माणसाला नाही, त्याच्या आत असलेल्या त्रास होणार आणि त्याच्यातून तो बाहेर निघणार आणि तुमच्यात शिरणार नाही. कारण तुम्ही जर भरलेले असाल तर कशाने? कोणत्या आत्म्याने? पवित्र आत्म्याने. दुसऱ्या आत्म्याने भरलेले असाल तर मग काही गॅरंटी नाही. पवित्र आत्म्याने भरलेले असाल तर ते तुमच्यात येणार नाही. कळाला अभिषेक काय आहे? 20 वचन वाचा त्याचा अध्यायचा. त्यांनी तेथून निघून जाऊन सर्वत्र घोषणा केली. घोषणा केली म्हणजे काय केलं? स्वार्था सांगितली. प्रभू त्यांच्या बरोबर कार्य आणि करीत येशू होता, त्यांच्या बरोबर काम करत होता व घडणाऱ्या चिन्हांच्या द्वारे
ते लोक वचनांचे जात होते, समर्थन करीत आजारांसाठी होता. प्रार्थना करत होते, दुष्ट आत्म्यांना धमकावत होते आणि देव त्यांच्या बरोबर राहून चिन्ह चमत्कार घडवून आणत होता आणि घडणाऱ्या चिन्हांच्या द्वारे वचनांचे समर्थन करीत होता. हालेलुया. तुम्ही काय ऐकत आहात आज? हॅलो, आम्ही गवई पास्टरला ऐकत आहोत. तुम्ही काय ऐकत आहात? बोला, मी देवाचं वचन ऐकत आहे. या लोकांनी देवाचं वचन ऐकलं आणि जाऊन स्वार्थ सांगितली, लोकांसाठी प्रार्थना केली आणि काय केलं देवाने? जे वचन त्यांनी ऐकलं होतं, देवाने त्यांच्याद्वारे बाहेर वचनाचं समर्थन केलं. आमेन. तुम्हाला वाटतं देवानं तुमच्याद्वारे वचनाचं समर्थन करावं? जा मग एखादा आजारी शोधा आणि प्रार्थना करा त्याच्यासाठी. जा आणि कोणाला तरी स्वार्थ सांगा. हालेलुया. आणि देव तुमच्याद्वारे त्याच्या वचनाचं समर्थन करेल. देवाचं वचन आम्हाला आणखीन प्रेषितांचं कृत्य 14वा अध्याय आणि 4 वचनामध्ये पाऊल आणि बर्नबा हे पुष्कळ दिवस त्या गावात राहिले. 14:4. तेव्हा नगरातील लोकसमुदायात फूट पडली. कित्येकांनी यहुद्यांच्या बाजू धरली तर कित्येकांनी प्रेषितांची बाजू धरली. मग त्यांचा उपमर्द करून त्यांना दगडमार करण्याकरिता परराष्ट्रीय व यहुदी आपल्या अधिकाऱ्यासह त्यांच्यावर धावून जाणार होते. हे ओळखून ते लुकविनाया. त्याच्यावरची काही वचनं जर तुम्ही वाचली तर एक गोष्ट तुमच्या लक्षात येईल की हे जे देवाचे सेवक होते ते त्या शहरामध्ये पुष्कळ दिवस राहिले आणि मग त्या ठिकाणामध्ये त्यांच्याद्वारे परमेश्वरानं चिन्ह आणि चमत्कार केले. आणि बायबल सांगतं की त्या चिन्ह चमत्काराच्या द्वारे परमेश्वरानं त्यांच्या सोबत त्याची उपस्थिती असल्याचं परमेश्वराने समर्थन केलं. आणि त्याच्यानंतर जर तुम्ही प्रेषितांच्या कृत्यांमध्ये 5वा अध्याय आणि 12वा वचन जर वाचलं तर त्या ठिकाणामध्ये हे लोक ज्यावेळेस यांनी ऐकलं, मी तुम्हाला हे का सांगत आहे, ज्यावेळेस एखाद्या व्यक्तीवर अभिषेक येतो आणि तो जे त्या अभिषेकाचा उपयोग करायला लागतो, देव समर्थन करतो त्या अभिषेकाचं. फक्त त्यांचं झालं नाही, आता तुमच्याद्वारे देखील परमेश्वर ते करू इच्छितो. आणि मग या ठिकाणामध्ये 5वा अध्याय आणि त्याच्या किती वचन सांगितलं मी तुम्हाला? 12व्या वचनामध्ये प्रेषितांच्या हातून लोकांमध्ये पुष्कळ चिन्ह व अद्भुते घडत असत आणि ते सर्व एकचित्ताने सालसमनाने ते एका देवडीमध्ये जमत असत. प्रेषित ज्यावेळेस त्यांच्यावरती अभिषेक आला, जिथे जिथे जात होते देव त्यांच्याद्वारे चिन्ह करत होता. विश्वास धरण्याबरोबर चिन्ह असं जातील. प्रेषितांच्या बरोबरच नाही, तुमच्या प्रत्येकांबरोबर चिन्ह असं जातील. जो प्रेषितांमध्ये पवित्र आत्मा होता, पेत्र प्रेषित 10 मध्ये म्हणाला, जो पवित्र आत्मा आमच्यावर आला होता तोच पवित्र आत्मा या लोकांवर देखील उतरला होता. जो पवित्र आत्मा प्रेषितांवर उतरला पेंटिकॉस्टच्या दिवशी येरुशलेम मध्ये, आजच्या पवित्र आत्मा तुमच्यामध्ये आहे, तोच सेम पवित्र आत्मा आणि त्याचा अभिषेक तुमच्या आणि माझ्यामध्ये काम करत आहे. हालेलुया. म्हणून देवाच्या लोकांनो, तो अभिषेक तुमच्या जीवनामध्ये ज्यावेळेस काम करतो त्यावेळेस तुम्ही साधारण लोक राहत नाहीत, फक्त अन्य भाषा बोलणारे लोक तुम्ही राहत नाहीत. बोला, ज्यावेळेस माझ्यावर अभिषेक येतो, मी स्वार्थ सांगणारा, आंधळ्यांना दृष्टीचा लाभ देणारा, ख्रिस्ताची घोषणा करणारा, बंदिवासांना सोडवणारा, परमेश्वराच्या अनुग्रहाचं वर्ष घोषित करणारा, भूत काढणारा, आजाऱ्यांना बरं करणारा, चिन्ह आणि चमत्कारांमध्ये उपयोगी येणारा, मी देवाचं निवडलेलं पात्र बनणार आहे. हालेलुया. किती लोकांना अभिषेक मिळालेला आहे. आतापर्यंत जे ऐकलंय ना तुम्ही, हे तुम्ही आहात, हे तुमच्याद्वारे प्रभू करणार. पण कधी हे लोक ऐकलं आणि बाहेर गेले, करून पाहिलं आणि देवाने वचनाचं समर्थन केलं. आज ज्यावेळेस मी तुम्हाला सांगितलं की या 3 दिवसाच्या फास्टिंग प्रेयरच्या नंतर आम्ही तुमच्यासाठी तेल लावून अभिषेकाची प्रार्थना करणार आहोत. ऑलरेडी तुम्हाला नवीन अभिषेक मिळणार असं नाही ज्यांना अभिषेक आहे. जस्ट काय होणार माहित आहे, पाऊल तिमोथेला काय म्हणाला, तुझ्यावर जे पवित्र जनांनी हात ठेवले ते तुला कृपादानं मिळालेले आहेत, ऑलरेडी ते तुझ्यामध्ये आहेत. पण त्याला तू काय कर माहित आहे, प्रज्वलित कर. आज जो तुम्हाला आम्ही तेल लावून अभिषेक करणार आहोत, प्रार्थना करणार आहोत, काय होणार आहे माहित आहे, तुमच्यामध्ये ऑलरेडी त्या गोष्टी आहेत. तुमच्यावरती विरजन पडलंय प्रभूच्या सेवा करण्याच्या बाबतीत, प्रार्थनेच्या बाबतीत, स्वार्थ सांगण्याच्या बाबतीत, प्रभूचं काम करण्याच्या बाबतीत. आज त्या गोष्टी ओपन होतील, ते विरजन निघून जाईल आणि पुन्हा तुमच्यामध्ये देवाच्या आत्म्याची आग भडका घेईल आणि तुम्ही देवाच्या पवित्र आत्म्याच्या अग्नीच्या द्वारे तुम्ही उपयोगात यायला लागाल. हालेलुया. तुमच्यावरचे आणि तुमच्याद्वारे लोकांवरचे जोखडं तुटायला लागतील. अद्भुत चमत्कार प्रभू तुमच्याद्वारे करायला लागेल. हालेलुया.
ज्यावेळेस आणि आजपासून तुम्ही काय अनुभव घ्याल माहित आहे? जस्ट एक वचन वाचू आणि आपण प्रार्थनेकडे जाऊया. 1 शमूएल याचा 16वा अध्याय आणि 13वं वचन. पटकन काढा मिळालं तर. 16-13. मग शमुएलाने हा. तेलाचे शिंग हाती घेऊन त्यांच्या सभोवतामध्ये त्यास अभिषेक केला. आणि दावीद या ठिकाणामध्ये आहे, दाविदाचे भाऊ त्या ठिकाणामध्ये आहेत आणि दाविदाच्या भावांसमक्ष दाविदाला पुढे बोलावल्या गेलं. आणि त्या ठिकाणी बायबल आम्हाला सांगतं की दाविदाने शिंग घेतलं तेलाचं आणि दाविदावरती तेल ओतलं. हालेलुया. आणि त्याचा अभिषेक केला. आणि पुढे काय लिहिलं? आणि त्या दिवसापासून बोला त्या दिवसापासून, प्रत्येक जण बोला त्या दिवसापासून काय झालं? पुढे परमेश्वराचा आत्मा दाविदाच्या ठाई जोराने संचारू लागला. संचार करायला लागला. बोला आज माझ्यावर अभिषेकाचं तेल ओतल्या जाईल आणि देवाचा आत्मा आजपासून माझ्याद्वारे माझ्यामधून जोराने संचार करायला लागेल, कार्य करायला लागेल. आमेन. उभं राहूया, प्रार्थना करूया आपण. थँक यू जीसस. हालेलुया. ग्लोरी टू गॉड.